कचऱ्यामधल्या प्लास्टिक ही मोठी समस्या आहे। मात्र नवी मुंबई महापालिकेनं कचऱ्यामधल्या प्लास्टिकवर प्रक्रिया करून त्याचा रस्ते बनवण्यासाठी वापर केलाय। नवी मुंबई पालिकेनं असे एकूण 10 रस्ते बनवलेले आहेत आणि यासाठी पालिकेला प्लास्टिक विकत घ्यावं लागलेलं नाहीये। पालिका घनकचरा व्यवस्थापन केंद्रावर येणाऱ्या प्लास्टिकवर प्रक्रिया करून त्यापासून तयार झालेले दाणे डांबरी रस्ते बनवताना वापरण्यात आलेले आहेत। प्लास्टिक वापरल्यामुळे रस्त्यावर खड्डे पडणार नाहीत आणि रस्ते पावसातही टिकून राहतील असा आशावाद पालिका आयुक्तांनी व्यक्त केलाय। हे रस्ते 1 वर्ष टिकून राहिले तर इतरही रस्ते अशाच रीतीने बनवण्यात येतील असंही पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केलंय। जे प्लास्टिक पासून आपण ग्रॅन्युअल बनवले त्याचा जवळजवळ 10 रस्ते आपण घेतले, 3 ते 4 आपण पूर्ण झालेले आहेत। तर ते आपण करतोय, तो एक्सपेरिमेंट करतोय, वाटतंय आता सध्या चांगलं आहे, परंतु त्याचे रिझल्ट ज्यावेळेस येतील त्यावेळेस आपल्याला कळेल। परंतु फ्युचरमध्ये माझा प्लॅन त्याच्या पुढचाही आहे। आज आपण ग्रॅन्युअल्स तयार करतोय, ग्रॅन्युअल्सपासून रस्ते तयार होऊ शकतात, पण त्याचबरोबर आपल्याला जे दुसरा जो प्रॉडक्ट आहे RDF याला मार्केट नसल्यामुळं त्याचा एक इश्यू आहे आणि हे सॉल्व्ह करण्याच्या दृष्टिकोनातून पुढचं जे आम्ही टेंडर काढणार आहोत त्याच्यामध्ये शक्यतोवर अनेक ऑप्शन्स आहेत। त्याच्यापैकी एक ऑप्शन हा एनर्जी तयार करण्याचा आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।